नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, आपल्याला माहिती आहे आता 26 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर होणार आहे पहा. आपल्या हातामध्ये फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण एक फास्ट रिव्हिजनची PDF तयार केलेली आहे ₹249 ला मित्रांनो. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो यामध्ये 10,000 प्रश्न असणार आहेत. रोज जरी आपण 2,000, 2,500 प्रश्न वाचले, तर बऱ्यापैकी आपली PDF वाचून होईल आणि चांगल्या प्रकारे आपली रिव्हिजन होईल पहा. असे सगळे प्रश्न मित्रांनो मागील जे काही PYQ असतील त्याला धरून काढलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लिपिक त्याचबरोबर हमाल, शिपाई आणि ड्रायव्हरसाठी हे उपयोगी असणार आहेत पहा. लवकरात लवकर PDF घेऊन टाका. तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल, ₹249 ची PDF ही फास्ट रिव्हिजनची असणार आहे. जास्त काही सांगणार नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुपसुद्धा तयार केलेला आहे. पहिला प्रश्न मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहा. यामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न मित्रांनो, हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणाला टिंब-टिंब म्हणतात. तर याला काय म्हणतात मित्रांनो, हवा दाब मापी असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा हवा दाब मापी. पुढचा प्रश्न मित्रांनो, काजवा आणि ट्यूबलाईट हे टिंब-टिंब प्रकाशाचे स्रोत आहेत. चला द्या उत्तर. काजवा, ट्यूबलाईट हे कोणत्या प्रकाशाचे स्रोत आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या? ऑप्शन क्रमांक ब, शीतप्रकाशाचे स्रोत आहेत पहा. 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार मित्रांनो नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी, नितीन गडकरी यांना. नेक्स्ट आहे मित्रांनो 2 नंबरचा प्रश्न. विदा करंदीकर 2024 पुरस्काराचे विजेते कोण आहेत? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे की विदा करंदीकर पुरस्कार 2024 चे विजेते कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? रावसाहेब बोराडे. ऑप्शन क्रमांक ए, रावसाहेब बोराडे याचं काय योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा रावसाहेब बोराडे. नेक्स्ट आहे मित्रांनो, विदा करंदीकर 2025 पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2025चा कोणाला मिळाला हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. चला त्या उत्तर आपल्याला उत्तर देण्यासाठी 3 सेकंदाचा वेळ पहा. तर मित्रांनो कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन्स क्रमांक सी, श्रीनिवास कुलकर्णी यांना मित्रांनो 25चा विदा करंदीकर पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. साहित्यभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी कोण आहेत? चला द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे की साहित्यभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी कोण आहेत? 2025 चे मानकरी कोण आहेत? तर मधु मंगेश कर्णिक. ऑप्शन क्रमांक बी याचं काय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट मित्रांनो, साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे पहा. साहित्यभूषण पुरस्कार 2026 हा कोणाला मिळाला? द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भालचंद्र नेमाडे. ऑप्शन क्रमांक ए, भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार 2026 मिळालेला आहे पहा. नेक्स्ट आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चे विजेते कोण आहेत? द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 चे विजेते कोण आहेत? तर राम सुतार. ऑप्शन क्रमांक सी, राम सुतार याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुण्यभूषण पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आला? पुण्यभूषण पुरस्कार तर विजय केळकर. ऑप्शन क्रमांक ए, विजय केळकर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, जननस्थान पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? जननस्थान पुरस्कार तर लक्षात ठेवा मित्रांनो, सतीश आळेकर. ऑप्शन क्रमांक ए, सतीश आळेकर याचं बरोबर उत्तर आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे पहा. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी, विनोद कुमार शुक्ल. बुकर पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? बुकर पुरस्कार तर बानू मुस्ताक. ऑप्शन क्रमांक सी, बानू मुस्ताक. 39वा शाहू महाराज पुरस्कार कोणाला मिळाला? सांगा. तर जब्बार पटेल यांना हा शाहू महाराज पुरस्कार मिळालेला आहे पहा. 67वा रमन मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या कोण आहेत? सांगा पटकन. 67व्या रमन मॅग्सेसे पुरस्काराच्या विजेत्या कोण आहेत? सफिना हुसेन. ऑप्शन क्रमांक बी, सफिना हुसेन याचं बरोबर उत्तर पहा. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? द्या उत्तर. तर मोहनलाल. ऑप्शन क्रमांक सी, मोहनलाल यांना 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. बघा, बाल पुरस्कार महाराष्ट्राचे विजेते कोण आहेत? बाल पुरस्कार तर अर्णव महर्षी हे राज्य बाल पुरस्काराचे विजेते आहेत पहा. 97वा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सांगा.
97 ऑस्कर. तर अनोरा ऑप्शन क्रमांक बी, अनोरा या चित्रपटाला मिळालेला आहे पहा. विष्णुदास भावे 2025 पुरस्काराच्या मानकरी कोण आहेत? विष्णुदास भावे सांगा पटकन. तर नीना कुलकर्णी ऑप्शन क्रमांक ए, नीना कुलकर्णी याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहा. राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार. तर जयंत नारळीकर यांना मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. आबेल पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? आबेल पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? तर मासाकी काशिवारा. मासाकी काशिवारा याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रित्झकर पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे पहा. तर लिऊ चियाकून यांना मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, पुलित्झर पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोण आहेत? तर पर्सिवल एव्हरेस्ट. लक्षात ठेवा पार्सिवल एव्हरेस्ट याचं योग्य उत्तर आहे. ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पाडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. पुरस्कार कोणाला मिळाला? डोनाल्ड ट्रम्प तात्याला मित्रांनो या ठिकाणी फिफा शांतता पुरस्कार मिळालेला आहे कोणाला? तात्याला. पेटा इंडिया पर्सन म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर रवीना टंडन ऑप्शन क्रमांक सी, रवीना टंडनची या ठिकाणी निवड झाली. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराच्या विजेत्या कोण आहेत बघा? चॅम्पियन्स ऑफ अर्थ सांगा. तर सुप्रिया साहू मित्रांनो या ठिकाणी ह्या विजेत्या आहेत पहा. सुप्रिया साहू. टाइम CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे पहा? टाइम CEO ऑफ द इयर म्हणून तर नील मोहन यांची या ठिकाणी निवड झाली. ऑप्शन क्रमांक सी, नील मोहन. नेक्स्ट आहे मित्रांनो, टाइम ॲथलेटिक द इयर कोण ठरला आहे? टाइम ॲथलेटिक इयर कोण ठरला आहे? तर अजा विल्सन. ऑप्शन क्रमांक सी, अजा विल्सन ठरलेत पहा. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑलिम्पिकचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. आशियाई ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहेत? बघा आशियाई ऑलिम्पिकचे विचारलंय तर रणधीर सिंह. ऑप्शन क्रमांक ए, रणधीर सिंह याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय ऑलिम्पिकच्या अध्यक्ष कोण आहेत? पहा भारतीय ऑलिम्पिकच्या अध्यक्ष कोण आहेत? तर PT उषा. PT उषा याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय प्याला ऑलिम्पिकचे अध्यक्ष कोण आहेत? पहा प्याराचे कोण आहेत? तर देवेंद्र झांझरिया हे काय पहा प्याराचे अध्यक्ष आहेत पहा. ICCचे अध्यक्ष कोण आहेत? ICCचे अध्यक्ष कोण आहेत? तर जय शहा याचे अध्यक्ष आहेत. ICCचे उपाध्यक्ष कोण आहेत?
तर कोण आहेत मित्रांनो? इम्रान इम्रान खावजा हे याचं बरोबर उत्तर आहे. ICCचे CEO कोण आहेत? पहा काय विचारलंय. CEO कोण आहेत? तर संजोग गुप्ता हे CEO आहेत. आशियाई क्रिकेटचे अध्यक्ष कोण आहेत? आशियाई क्रिकेटचे अध्यक्ष कोण आहेत? तर मोहसिन नक्वी हे याचं एक उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर मिथुन मनहासेचं बरोबर उत्तर आहे. BCCIचे उपाध्यक्ष कोण आहेत? BCCIचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर राजीव शुक्ला याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट मित्रांनो, BCCIचे सचिव कोण आहेत? BCCIचे सचिव कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो? देवजित सैकिया. लक्षात ठेवा, देवजित सैकिया हे सचिव आहेत पहा. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत रोहित पवार. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? मुंबई क्रिकेट. तर मित्रांनो, मुंबई क्रिकेटचे कोण आहेत? अजिंक्य नाईक याचं बरोबर उत्तर होईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर जितेंद्र आव्हाडेचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑलिम्पिक 2028 कोणत्या शहरामध्ये होणार आहेत पहा? ऑलिम्पिक 2028. तर मित्रांनो, लॉस एंजेलिस मध्ये ह्या होणार आहेत पहा. ऑलिम्पिक 2032 कुठे आयोजित केली जाणार आहे? तर ब्रिस्बेन. ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे. कॉमनवेल्थ 2026 कोणत्या देशामध्ये होणार आहेत? कॉमनवेल्थ. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्कॉटलंडमध्ये होणार आहेत पहा. ऑप्शन क्रमांक बी स्कॉटलंड. फिफा 2026 यजमान देश कोणते आहे? तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको आहे पहा. आशियाई गेम्स 2026 कुठे होणार आहेत? तर ह्या जपानमध्ये होणार आहेत मित्रांनो आशियाई गेम्स. 39व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित केल्या जातील? तर ह्या मेघालयमध्ये मित्रांनो आयोजित केल्या जाणार आहेत. कुठं? मेघालय राज्यामध्ये. T20 विश्वचषक 2026चा विजेता देश कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपला भारत देश या ठिकाणी दणदणीत एक हाती विजय झालेला आहे पहा. महिला क्रिकेट विश्वचषक 2025चा विजेता कोण आहे? चला द्या उत्तर. कोण आहे मित्रांनो? भारताचे पहा. लक्षात ठेवा, भारत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? तर चॅम्पियन ट्रॉफी मित्रांनो ही सुद्धा आपल्या भारताने जिंकलेली पहा. आशियाई क्रिकेट चषक 2025चा विजेता कोण राहिलेला आहे? तर यामध्ये सुद्धा मित्रांनो आशियाई क्रिकेटमध्ये भारतच राहिलेला आहे पहा. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? बघा, 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? तर हा सुद्धा मित्रांनो भारताने जिंकलेला आहे पहा. अंडर-19 आशिया चषक कोणी जिंकला? तर हा पाकिस्तानने जिंकला, एवढं लक्षात ठेवा फक्त. अंडर-19 आशिया चषक. अंडर-19 महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? बघा, महिलांचा T20 कोणी जिंकला? तर मित्रांनो हा सुद्धा महिलांचा कोणी जिंकलेला आहे? भारताने जिंकलेला आहे पहा. लक्षात ठेवा, भारत. रणजी ट्रॉफी 2025 विजेते कोण आहे? रणजी ट्रॉफी. तर जम्मू काश्मीर याचं बरोबर उत्तर आहे पहा. जम्मू काश्मीर. विजय हजारे ट्रॉफी 2026चा विजेता कोण आहे? कोण आहे मित्रांनो? विदर्भ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. इराणी चषक 2025 कोणाकडे आहे? तर इराणी चषक लक्षात ठेवा मित्रांनो विदर्भाकडे. लक्षात ठेवा, विदर्भ. नेक्स्ट पहा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मित्रांनो झारखंड या राज्याने जिंकलेली पहा. महिला IPL 2026 विजेते कोण आहेत? तर महिला IPL 2026 विजेते RCB. ऑप्शन क्रमांक सी. IPL 2025 विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर RCBने मित्रांनो पटकावलं होतं. लक्षात ठेवायचं, RCB. नेक्स्ट पहा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता कोण राहिला? तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा विजेता राहिला आहे दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट पहा, कोण? दक्षिण आफ्रिका. 67वा महाराष्ट्र केसरी कोण ठरलेला आहे? तर पृथ्वीराज मोहोळ. लक्षात ठेवा, पृथ्वीराज मोहोळ. 12वी प्रो कबड्डी लीग कोणी जिंकली? तर दबंग दिल्लीने मित्रांनो जिंकलेली आहे. प्रो गोविंदा लीग 2025 विजेते कोण आहेत? कोण आहे मित्रांनो? नागपूर निंजा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नागपूर निंजा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं
योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केलेत पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pe करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.